तुम्ही जर हिंदू असाल ना तर ऐका या छपरी लोकांची भाषा। नमस्ते भैया, अभी हम जा रहे घूमने। ये सब किसने दिया है भैया? बाबा साहेबांनी दिलंय। राम कौन है राम? कौन है राम? गांडीत टाका त्या रामाला। हाय तरी का राम? असेल तर सांगा बरं का। आम्ही कुठे माहितीये का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय, संविधान भाई, संविधान। मित्रो, बाबासाहेब सगळ्यात आधी झुंजले ते त्यांना जन्मता मिळालेल्या गरिबीशी। ती गरिबीच त्यांच्यातल्या टॅलेंटला मारक ठरत होती। मग त्यांचा संघर्ष सुरू झाला तो तत्कालीन समाजातल्या रूढी परंपरांशी। बाबासाहेबांचा लढा हा एकट्याचा जरी असला तरी तो एका मोठ्या वंचित बहुजन वर्गासाठी होता। पण त्यांना हा लढा लढत असताना शिकून मोठं होण्याचं बळ कोणी दिलं? बाबासाहेबांना दत्तक घेऊन आपलं नाव देणारे त्यांचे शिक्षक कोण होते? बडोद्याचे महाराजा ज्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन लंडनला धाडलं, जिथून ते बॅरिस्टर बनून भारतात आले, ते महाराजा सयाजीराव गायकवाड कोण होते? हा जो सहृदय मदतीचा हात जो होता ना, तो कोणत्या समाजातून आला होता? या हातामागच्या मानवी देहाची जात कोणती होती? त्यांचा धर्म कोणता होता? हा जो काही इतिहास आहे ना, तो न शिकता न सवरता केवळ बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातल्या तरतुदींच्या जोरावर, पुढचं वाक्य वादग्रस्त असेल, वादग्रस्त ठरेल, काही न झोंबेल, पण मी जबाबदारीनं बोलतोय की होय, पात्रता नसतानाही निवळ बाबासाहेबांची मेहरबानी म्हणून काही लोकांना आज सुगीचे दिवस दिसत आहेत। पण या सुगीच्या दिवसांचा हा असा उलटा परिणाम कसा दिसतो तेही आपण पाहिलंय। एकाच हिंदू धर्मात जन्माला आलेले सारे जीव, पण त्या काळी जातीपातीच्या जोखडांनी आणि सवर्णांमधल्या काही नतद्रष्टांनी, त्यांच्या अत्याचारांनी जे गांजले होते, त्यांना बाबासाहेबांनी वेगळा धर्म दाखवला। पण या धर्माची शिकवण यांनी कितपत समजून घेतली, कितपत आचरणात आणतायत हा धर्म का आवडतो या लोकांना? तर या धर्मामुळे आरक्षण मिळतंय, नोकऱ्या मिळत आहेत, फुकट, मोफत, विनामूल्य असं जे काही आहे ते सारं मिळतंय। पण म्हणून एवढं शेफारून जात हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या घालायला जाल तर मग हिंदूंचा रौद्रावतार नक्कीच पाहाल।